वेलकम टू गायरस एज्युकेशन. 12वी सायन्स फिजिक्समध्ये ऑसिलेशन चॅप्टरमध्ये अर्लियर सेशनमध्ये आपण सिंपल पेंडुलमची केस डिस्कस केली. सिंपल पेंडुलम कशा प्रकारे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन करतो हे आपण बघितलं. आता आपल्याला ह्या सेशनमध्ये सेकंड पेंडुलमचं एक छोटंसं कन्सेप्ट आहे ते बघायचं आहे व त्यानंतर सिंपल पेंडुलम व कोनिकल पेंडुलम या दोघांमध्ये काय फरक आहे. त्यानंतर सिंपल पेंडुलममध्ये आपण जी ॲम्प्लिट्यूडची कंडिशन घेतली आहे की ॲम्प्लिट्यूड एका ठराविक व्हॅल्यूच्या आतमध्येच ठेवलं तरच तो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन दाखवतो. मग आपल्याला ते डिसाईड करायचं की एक्झॅक्टली ते किती कमी ठेवायचं किंवा ते जास्त ठेवल्याने काय होईल हे थोडक्यात हा टॉपिक इथे आज आपण डिस्कस करणार आहोत. सो लेट अस फर्स्ट अंडरस्टँड व्हॉट इज सेकंड पेंडुलम. सो फार सिंपल कन्सेप्ट आहे. अ सिंपल पेंडुलम हुज टाइम पिरियड इज 2 सेकंड इज कॉल्ड एज सेकंड पेंडुलम. ठीक आहे, डेफिनेशन लक्षात घ्या. A simple pendulum whose time period is 2 seconds is called as second pendulum. आता आपल्याला माहिती आहे we know time period of simple pendulum is t is equal to 2 pi under root L upon G, where L is length of pendulum, G is acceleration due to gravity and t is time period. Now for second pendulum, t is equal to 2 seconds, right? T is equal to 2 seconds. Therefore, this equation becomes 2 is equal to 2 pi under root L by G. आता आपण याला थोडंसं सिम्प्लिफाय करू. हा 2 कॅन्सल होईल. आता मी दोन्ही बाजूचा जर स्क्वेअर केला तर हा काही L is equal to G upon pi square. ठीक आहे. So this is the formula which we obtain by putting the time period is equal to 2 seconds. म्हणजे या कन्सेप्टचा बेसिकली उपयोग कुठे होईल. वी कॅन फाइंड आउट द लेंथ ऑफ पेंडुलम कन्सिडरिंग इट्स टाइम पिरियड ॲज अ 2 सेकंड और कन्सिडरिंग इट ॲज अ सेकंड पेंडुलम. सो लेंथ ऑफ पेंडुलम देन बिकम्स जी अपॉन पाय स्क्वेअर, राईट. सो दिस इज व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ सेकंड पेंडुलम. आता याच्यावरती शॉर्ट आन्सर क्वेश्चन येत असतो बोर्डाला. डिफाइन सेकंड पेंडुलम, ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम, किंवा याच्यावरती न्यूमरिकल येतं, एमसीक्यू येऊ शकतो. लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम काढायला तर तुम्ही जी ची व्हॅल्यू ज्या पद्धतीने समजा त्याला अर्थवर जर त्याला कन्सिडर केलं तर इट इज 9.8 ॲव्हरेज व्हॅल्यू. मग त्या तुम्हाला असेही न्यूमरिकल दिले जातील. एक सेकंड पेंडुलम पृथ्वीवर असताना त्याची लेंथ इतकी होती. इफ वी शिफ्ट दॅट सेकंड पेंडुलम टू द मून देन व्हॉट विल बी द चेंज इन लेंथ. सो तुम्ही युझिंग दिस फॉर्म्युला त्या प्रकारचा एमसीक्यू इझिली सॉल्व्ह करू शकता. सो दिस इज अबाउट सेकंड पेंडुलम. नाउ लेट अस अंडरस्टँड the difference between simple pendulum and conical pendulum. So मित्रांनो, आपण conical pendulum इवन ह्या फॉर्म्युलाचा उपयोग करून सेकंड पेंडुलमच्या ह्या फॉर्म्युलाचा उपयोग करून यू कॅन ऑल्सो डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डिफरंट प्लेसेस, राईट. लेट अस अंडरस्टँड डिफरन्स बिटवीन सिंपल पेंडुलम and कोनिकल पेंडुलम ठीक आहे. तर मित्रांनो, सिंपल पेंडुलमची आपल्याकडे डेफिनेशन आहे. इट इज अ पॉइंट मास अटॅच टू द इनएक्सटेन्सिबल अँड लाइट स्ट्रिंग whose other end is fixed to the rigid support and it is allowed to oscillate in a vertical plane like this. Whereas conical pendulum is simple pendulum only, but the difference is in conical pendulum, the bob performs circular motion while the string traces the cone. Like that is why it is called as conical pendulum. Now, the basic difference between these two is, if we see the simple pendulum, in simple pendulum, the trajectory and the oscillation of bob are in the one single plane, that is vertical plane. Whereas in case of conical pendulum, they are not in one plane. ठीक आहे ना, कारण कोनिकल पेंडुलम पूर्ण असा 3 डायमेन्शनली तो फिरल्यासारखं वाटतं आपल्याला. त्यानंतर सेकंडली, जर आपण एनर्जीच्या बाबतीत काही गोष्टी लक्षात घेतल्या तर मग सिंपल पेंडुलमची जी एनर्जी आहे म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, दे आर इंटर कन्व्हर्टिबल, कारण तो ऑसिलेशन करतोय. म्हणून त्याची जी पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी आहे ह्या एक्स्ट्रीम आणि मीन पोझिशनला काय होणार आहे, चेंज होणार आहे. तेच जर आपण कोनिकल पेंडुलमच्या बाबतीत बघितलं तर कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. ते कुठल्याही प्लेसला कशा असतात, कॉन्स्टंट असतात.
आता आणखी जर फरक करायचं ठरलं तर सिंपल पेंडुलमचा जर टाइम पिरियड बघितला तर तो असतो टी इज इक्वल टू 2π√L/G. आणि तो जर कोनिकल पेंडुलमचा बघितला तर तो असतो टी इज इक्वल टू 2π√L cos θ/G. सो फॉर्म्युल्यामध्ये फरक तुम्हाला दिसतोय, राईट. आता आणखी सिंपल पेंडुलमला आपण ज्यावेळेस डिस्प्लेस करतो फ्रॉम दी मेन पोझिशन सो दॅट इट विल परफॉर्म दी ऑसिलेशन अलॉंग दी कर्व, तर त्या ठिकाणी जो रिस्टोरिंग फोर्स आहे तो टेंजेन्शियल असतो टू द कर्व. अँड सेकंडली दॅट रिस्टोरिंग फोर्स इज गिव्हन बाय द कॉम्पोनंट ऑफ वेट. इथं वेटचा कॉम्पोनंट काय करतो, तो रिस्टोरिंग फोर्स देतो, दॅट इज mg sin θ, राईट. अँड अनदर कॉम्पोनंट काय करतो, mg cos θ. It balances the tension in the string. But in case of conical pendulum, if we see this bob is performing circular motion, here we need centripetal force for the necessary circular motion, and that centripetal force is provided by means of this component of this tension. Here we resolve the tension like this, vertically upward, that is T cos θ, and horizontal component, that is T dash sin θ. So this acts as a centripetal force, and here we resolve the weight, whose component acts as a restoring force. That is also a big difference. Then this displacement, here in this case we can say the amplitude of pendulum. It is limited up to certain value. We cannot give it a maximum value, but at higher amplitudes, the string can become perfectly horizontal like this, and in this case the bob will trace a horizontal circle, right. Like आपण 90 डिग्री जर त्याला डायरेक्ट आपण असं डिस्प्लेसमेंट दिलं तर मग तो त्या ठिकाणी तुमचा या प्रकारे 90 डिग्री दिलं तर मग तो हॉरिझॉन्टल होऊ शकते. तसं इन दिस केस इट इज नॉट पॉसिबल, ठीक आहे. वी कॅनॉट गिव्ह सच अ लार्ज डिस्प्लेसमेंट टू द पेंडुलम, राईट. सो दीज आर द फ्यू डिफरन्सेस. याच्यावर बोर्डाने जर प्रश्न विचारला की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन किंवा डिफरन्शिएट बिटवीन सिंपल पेंडुलम अँड कोनिकल पेंडुलम, सो यू शुड एबल टू राईट दिस डिफरन्सेस. पुस्तकात व्यवस्थित 3-4 पॉईंट दिलेले आहेत, तेवढे पॉईंट समजून घ्या आणि व्यवस्थित पद्धतीने केले तर ते होऊन जाईल. सो मित्रांनो, दिस इज ऑल अबाउट द पेंडुलम. आता एक लास्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे पेंडुलमच्या बाबतीत. लेट अस अंडरस्टँड दॅट पॉईंट. का आपण सिंपल पेंडुलमला त्याची जी मोशन आहे आपण ती मोशन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आहे असं प्रूव्ह केलं. बट फॉर दॅट वी हॅव कन्सिडर्ड सर्टेन कंडिशन. पर्टिक्युलरली ॲम्प्लिट्यूडच्या बाबतीत आपण म्हणलं का ॲम्प्लिट्यूड शुड बी स्मॉल. मग आता ते किती स्मॉल पाहिजे याच्यासाठी आपण एक ॲक्टिव्हिटी जर करून बघितली तर आपल्या लक्षात येईल का इट शुड बी लेस दॅन 20 डिग्री, ठीक आहे ना. सो ते जे त्याला आपण थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे दॅट शुड बी लेस दॅन 20 डिग्री. त्यासाठी आपण मित्रांनो काय केलं का स्मॉलर ॲम्प्लिट्यूड साठी समजा T0 इज इक्वल टू 2π√L/G हा बेसिक आयडियल टाइम पिरियड घेतला आपण त्याचा, आणि T θ इज इक्वल टू 2π√L/G हा फॉर डिफरंट व्हॅल्यूजसाठी घेतला ॲम्प्लिट्यूडच्या, ठीक आहे. सो तर आपण त्याला वेगवेगळ्या ॲम्प्लिट्यूडला लाईक 20 डिग्री 40 डिग्री 90 डिग्री पर्यंत त्याला ऑसिलेट करायला लावलं डिस्प्लेस करून. सो मग आपल्याला त्या प्रत्येक वेळेस जो टाइम पिरियड आला मग त्याच्यानंतर आपल्या लक्षात येईल का तो जो एरर येतोय सो तो सर्वात कमी कुठं असतो 20 डिग्रीला आणि सर्वात जास्त तो 90 डिग्रीला असतो 18% पर्यंत. म्हणजे याचा अर्थ काय होतो का आपण फार तर फार 20 डिग्री पर्यंत त्याला डिस्प्लेस करायचं, त्यापेक्षा जास्त जायचं नाही. सो दॅट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग विच मस्ट बी रिमेंबर. कुठे काही CET मध्ये वगैरे MCQ जर आला तर तुम्हाला तो काम येईल. सो मित्रांनो, इथं पेंडुलमचा टॉपिक संपतोय. पेंडुलमच्या टॉपिकमध्ये तुम्हाला राईट फ्रॉम डेफिनेशन ऑफ सिंपल पेंडुलम टू इट्स एक्सप्रेशन फॉर इट्स टाइम पिरियड, देन हाऊ इट परफॉर्म्स मोशन, सिंपल हार्मोनिक मोशन हे तुम्हाला सिद्ध करता येईल. सेकंड पेंडुलम म्हणजे काय, तो छोटासा फॉर्म्युला तिथे 2 मार्कासाठी विचारू शकतात, त्याच्यावरती न्यूमरिकल सॉल्व तुम्ही करू शकतात. त्यानंतर डिफरन्स बिटवीन सिंपल अँड कोनिकल पेंडुलम हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि ह्या काही ज्या एक्स्ट्रा पॉईंट्स त्यांनी बुकमध्ये दिलेले असतात ते वाचून घ्या, ठीक आहे. सो आता नेक्स्ट सेशनमध्ये वी आर गोइंग टू स्टडी द ऑसिलेशन बट अँग्युलर SHM. दिस इज अ न्यू टॉपिक विच इज ॲडेड इन न्यू सिलेबस. लास्ट इयरपर्यंत फक्त लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचा तुम्हाला अभ्यास होता. आता आपल्याला अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन शिकायचे आहे.
So don't miss the lecture. Subscribe the channel, push the bell button so that you will get the notification and keep watching Gyrus Education. Thank you.